मारुती, इतक्या आत्मविश्वासानं बोलू नकोस रे मारुती. कारण हे व्रत तुझ्याकडून करून घ्यायचं की नाही, ते पूर्ण करू द्यायचं की नाही, हे ठरवणारा करता करविता वरती बसलाय रे. मी फक्त उपाय सांगितलाय. असो, दुसऱ्या दिवशी ज्या महादेवाला तू अभिषेक केलाय त्या महादेवाच्या दर्शनाला तुला पारूला घेऊन जायचं आहे. हा हा ते घेऊन पण त्यात एक अट आहे. पारूला हातावर उचलून दर्शनाला घेऊन जावं लागेल तुला. चुकूनही तिचा पाय जमिनीला टेकता कामा नये. चुकून जरी तिचा पाय जमिनीला टेकला, जमिनीला स्पर्श झाला, तर व्रताचा भंग होईल. जमेल तुला? करशील तू? गुरुजींनी तायडेला सांगितले की त्या घरावर आलेलं संकट दूर करायचं असेल तर तायडेचा जीव धोक्यात घालावा लागणार. सरळ सरळ बोलायचं गेलं तर तायडे मरणार. वा, मला खात्री होती माझ्या या निर्णयामुळे तुला वाईट वाटलं ना, तरी तू माझी साथ देशील. तू तिकडे काम करायला जाऊ नको. तू देव्यासमोर जाऊ नको तायडे. त्या सगळ्यात जवळच्या देव्याच आहेत ना, त्यांनीच तुला काय केलं तर? मिक्सर तिथेच राहून गेला, त्यामुळे हे शॉर्ट सर्किट झालंय. करशील? माझ्या पोरीचा जीव वाचवण्यासाठी मी या सगळ्या विधी आणि हे व्रत नक्की पूर्ण करणार. शुभम भवतु.